प्रेज लॉर्ड सर्वांना. आशीर्वादित आहात. देव बाबा खूप चांगला आहे. प्रियाने या दिवसांमध्ये एक स्पेशल काय म्हणतात, एक वादळ, एक सीझन, एक वेव असतो ना, तसं आहे. जे कोणी प्रभू मध्ये आहे, प्रभूच्या नावासाठी आहे, त्यांच्या जीवनामध्ये महान कार्य करत आहे. भले काही होऊ दे, जग कोणतं पडतं होऊ दे, ते आपल्या लेकरांना स्पेशल आपल्या हातामध्ये घेऊन सांभाळणारा देव आहे. काल आमच्या फॅमिली प्रेयर मध्ये मी प्रकटीकरण वाचत होतं आणि माझंच प्रेयर होता, 19 अध्याय होतं. ते वाचताना देव बाबा दाखवत होते त्याची लेकरं आहे त्यांना कसा देव सांभाळतो, जे त्याची नाही आहे त्यांना देव कसं शासनासाठी, त्या दिवशी शिक्षेसाठी देवाने ठेवलेलं आहे. आम्ही धन्यवाद लोक आहोत की म्हणून देवाला काय देवाला धन्यवाद द्या. काय सगळं जग किती छान मजेत असतं, त्यांना मी का असं जगायचं असं विचार करू नका. हालेलुया. आम्ही सगळ्यात आशीर्वादित लोक आहे, कारण ज्या ज्या लोकांना या जगामध्ये जे जे गोष्टी मिळतात ते तिकडे मिळत नाही. ज्यांना इकडे मिळत नाही ते तिकडे मिळते. हालेलुया. समजून घ्या. इकडच्या लोकांना जे मिळत नाही ते तिकडे मिळते, कारण धर्मानाला देवाने काय म्हणलं, तू आपल्या जीवनात सुख भोगलास बाबा. लाजराला काय मिळालं नाही म्हणून तू आता इथे सुख भोगत आहे. इथे ऐशोआराम शेणी करत गाऊन पिऊन असं पडायचं, पडलेलं ते मेझ्यावर पडलेलं ते काय इच्छा. आता म्हणतो तो भिकाऱ्याचा बोट पाण्यात बुडवून असं पोट नुसतं पडले. सो इकडचं तिकडचं लाईफ फार वेगळं आहे. आणि इकडचं जे दुःख आहे क्षणिक आहे, तिकडचं दुःख न संपणार आहे. हॅलो. इकडचं दुःख क्षणिक आहे, तिकडचं दुःख ना संपणार आहे. काय आपला टॉपिक नाही आहे. मी म्हणत होता काय दुःखाबद्दल बोलत नाही, दुःख त्याच्या वाटेत राहू दे तिकडे साईडला. जे काही बिना मागताच येते त्याला काय मागायचं. हालेलुया. आज आम्ही बघूया प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये दोन आहे. विश्वास पण आहे, अविश्वास पण आहे. हालेलुया. बरोबर का. विश्वास पण आहे आणि अविश्वास पण आहे. म्हणजे विश्वास आहे की देव कार्य करत आहे, ते महान कार्य करणार, भरपूर गोष्टी होणार. आणि एवढी मोठे कसं होणार, हे कुठं काय होणार, एवढे प्रेम करायला लागले, काय फरक पडायला, एक पण नाही, जास्तच व्हायला. हालेलुया. अविश्वास यावरच आज आम्ही बघणार आहोत. हालेलुया. चांगले टॉपिक. देवाला माहित होतं काल काय काय होणार आहे. परवा दिवशी रात्री मला देवाने मेसेज दिली. रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत देवाने मला बसवले. किती वाजेपर्यंत? रात्री 12 ते 6. मी लई प्रयत्न केले ते बाबा जरा झोपतो म्हणले नाही. 6 वाजले. मला टाइम समजला नाही ऍक्च्युली. ज्या हॉलमध्ये मी प्रेयरला बसतो ना, ते खिडक्या मी उघडत ठेवत असतात, रात्रभर उघड असतात. ते बघायला पाहिजे वातावरण कसं बदलतो, आवाज कसं बदलतो रात्रभरचा. हळूहळू होत असतो. 11, 11:30, 12 वाजलं जरा हे होतं. मग लोक पण 1, 1:30, 2 पर्यंत जरा जागे असतात तिकडं. त्यानंतर सुमसान. 3च्या नंतर काहीच नाही, सायलेन्स प्लीज. मग हळूहळू 4 वाजले. एक पक्षी रोज चालूच होते, पिपी लोक वरडत फिरत असते. मग हळूहळू कलर बदलत असते, ब्राईटनेस येत असतो सगळं. मला माहितीच नाही. मी आपलं बसलो आणि म्हटलं संदेश पण द्यायला त्यांचं म्हटलं बिझी, त्यामध्ये मी मेडिकल खाली बसून असं वाचत असं बघितलं नाही. उझडलं पूर्ण बाहेर. टाइम फक्त 6 वाजून गेलं होतं. देवाला माहित होतं कालचा दिवस माझं खूप टाईट होतं. आता पण खूप टाईट आहे आतापर्यंत. देवाने मला पहिलेच प्रिपेअर करून ठेवलं. किती छान बाबा. आम्हाला माहित असतं पुढे काय म्हणतात, देवाला सगळं माहित असतं. आज आम्ही बघूया मार्क शुभवर्तमान 9 अध्याय 24 वचन. मार्क 9:24. मार्क 9:24. मार्क 9:24. हा. लगेचच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालून टाका. हालेलुया. तुम्हाला किती लोकांचा हा प्रश्न आहे? नाही कोणाचा? पुन्हा एक बरोबर. मार्क 9:24. हा. लगेचच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालून टाका. मुलाचा बाप मोठ्याने म्हणून म्हणाला, माझा विश्वास आहे पण माझ्यातला विश्वास घालवा. आता विश्वास एवढा
कुठून आलं हो? हालेलुया. हालेलुया. किती इम्पॉर्टंट आहे की नाही टॉपिक. विश्वास तर आहे, देव आहे, देव करतो सगळं आहे, सगळं पण माहित आहे, पण कुठेतरी अविश्वास आहे ज्यामुळे आम्ही आस्वादित होत नाही. कुठेतरी काहीतरी गोष्टी आहेत जो सैतानाने दाबून ठेवला, ते सोडू देत नाही आम्हाला. अविश्वास हा फार वाईट आहे. बायबलमध्ये देवाजवळ येत असताना आम्ही विश्वास ठेवली पाहिजे. हालेलुया. बरोबर आहे ना? आता ह्याची एक पॅराग्राफ आपण नंतर बघूया, इकडे येणार आहे आपण वाचू हेब्रू 11:1. हेब्रू 11:1. हेब्रूज 11:1. इब्री 11:1. विश्वास हा आशा झालेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. हालेलुया. विश्वास काय आहे? आशा धरलेल्या गोष्टींचा भरोसा. आता जेव्हा मी प्रेयर करतो ते प्रेयर आमचा आशा पाहिजे. मी जर हे प्रेयर करायला लागलो ते मला मिळणार ही आशा पाहिजे. मग जेव्हा आम्ही विश्वास धरतो, आशा धरलेल्या गोष्टींवरचा भरोसा. मी हे मागतो, भले हे जगाच्या पद्धतीने हा वेगळा नेक्स्ट इम्पॉसिबल आहे, पण माझ्या देवासाठी अशक्य नाहीये ही आम्हाला खात्री पाहिजे. विश्वास आशा धरलेल्या गोष्टींचा भरोसा. पुढे आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. आमेन. ना दिसणाऱ्या गोष्टीमध्ये खात्री. स्पिरिच्युअल लाईफ लई इम्पॉर्टंट आहे. स्पिरिच्युअल लाईफ दिसणाऱ्या गोष्टीसारखं नाही. आम्ही बघितलं असं असेल तसं नाहीये. जे नाही आहे त्याला बघायचं. हालेलुया. जे नाही आहे त्याला बघायचं. काय तुम्हाला पाहिजे, कसं पाहिजे, समजायला? काल मला एक लेकराने असं काहीच वाटतं, सध्या 3-4 दिवस झाले, माझा विश्वास वाढावा म्हणून प्रेयर करा, माझा विश्वास आज पण सगळं म्हटलं आज तुला देव भेटते. हालेलुया. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. देव कसं बोलतो, स्पष्टपणे बोलतो. ना दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आणि भरोसा जे आम्हाला पाहिजे. आमच्या मनामध्ये डायग्राम पाहिजे. छोटे एक्झाम्पल. शिकणारे मुलं, ज्याला मार्गदर्शन नाहीये तो 10वी नंतर भटकत फिरतो. त्याला काही समजत नाही पुढे काय करायचं. अमुक मला हवंय तर मी कुठं साईडला जायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, माझी जी धाकटी बहीण आहे अभ्यासामध्ये फार हुशार, कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली होती, पण मार्गदर्शन टाऊक नाही आणि हुशार होती. सायन्स केली आणि असं पण नाही की सायन्स केली, पण PCB केली. मॅथ्स नव्हता, बायोलॉजी केली. त्यानंतर पण त्याला भरपूर काही ऑप्शन्स आहेत. तिथं पण त्याला कोणतरी स्कोप दिले असते किंवा गाईड केले असते, ती कुठून कुठे गेली असते. त्यानंतर ती BSc केली, त्यामध्ये पण चांगल्या टक्केवारीने पास झाली. म्हणजे सायन्स 12वी पण पास झाली, BSc पण पुढे कंप्लीट केली, 3 वर्षाचा म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट केली, DMLT कोर्स केली आणि आता जॉब करते मॅनेजर म्हणून. त्याच ठिकाणी जर तिला त्या दिवसांमध्ये प्रॉपर काउन्सिलिंग मिळाला असता, तिने 3 वर्ष BSc करण्यापेक्षा जर इंजिनिअरिंग घेतली असती, आज कुठून कुठे गेली असते. समजलं? हुशार आहे सगळ्या, पण मार्गदर्शन आहे, काउन्सिलिंग नाही आहे. आणि आज पण मुलांना काहीच नाहीये. काय पास झालं, किती पास झालं, एवढं पास झालं. आता फिरून मुलं काय करतात, 12वी नंतर नर्सिंग, 35% पास होऊ दे, 75% पास होऊ दे नर्सिंग, कारण ते इझी आहे, जॉब पण मिळतात. पण त्याला एक लिमिट आहे, ते जॉब्स एक लिमिट आहे. पैशाबद्दलच मी बोलत नाही, आणि पैसा इज नीड असं म्हणू नका. पैसा नाही तर काय चालते, नाही, कोण देणार नाही तुम्हाला. नर्सिंग एवढं अवघड काम आहे. पगार किती देतात, राबून किती घेतात. इकडे तर सोडा, परदेशात गेले त्यांना भरपूर पगार आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण इकडे असलेल्या लोकांना म्हणजे प्रॉपर गायडन्स आणि काउन्सिलिंग नाहीये. 10वी नंतर काय केले पाहिजे, 12वी नंतर काय केले पाहिजे, ओके. 11वी, आता 11वीला गेल्यानंतर कुठला साईड घेतले की पुढे कुठं जाणार. आता जायचंय मुंबईला, ओके. चढली आंध्रची गाडीला, पोहोचेल का मुंबईला. मग वदळत कुठं तर थांबायला लागते. मग तिथं पण नाही झालं, मग आणि दुसरं कुठं तरी जायला पाहिजे. जर तुला मुंबईला पोहोचायचं आहे, फिरून कुठं काय तरी करून मग इथं पोहोचणार. इज अ मिनिंग काय आहे. जीवनामध्ये बरेच वर्ष वेस्ट जातात,
बरेच वर्ष वेळ जातात. स्पिरिच्युअल लाईफ पण तसंच आहे. जे आम्हाला विश्वास ठेवतो, जे आम्हाला पाहिजे ते पिक्चर आम्हाला पाहिजे, ही मला पाहिजे, इकडं जाण्यासाठी मला काय केले पाहिजे. हॅलो, समजायला? काय सिस्टर बोलायला? हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आम्हाला समजायला पाहिजे की आम्ही काय करतो. जर मला डॉक्टर व्हायचंय तर मला सायन्सच घ्यायला लागतं, तिथं मॅथ्सची गरज नाही. मला इंजिनियर व्हायचंय, मॅथ्स घ्यायला लागतं. आता हे लई लोकांना माहीतच नाही या गोष्टी. म्हणून काय म्हणतात, 10वी झाल्यानंतर घेतली, 11वी 12वी कसं तरी गेले, 12वी झालं चढली कुठलं तरी, हे केलं ते केलं. नाही, स्पिरिच्युअल लाईफ मध्ये ज्यासाठी आम्ही प्रेयर करतो ते प्रेयर आम्ही करताना आम्हाला त्याचे रिझल्ट आम्ही बघितले पाहिजे. एखाद्या व्यक्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो, दारू पितो, किंवा एखादा आपल्या मुलांसाठी प्रेयर करतो जे पापामध्ये आहे, तर आम्ही प्रेयर का करायला लागलो, या लेखला त्यातून तू सोडवल्यानंतर ती कशी असणार ही डोळ्यासमोर ठेवून प्रेयर करा. समजलं? आता समजलं? सोडल्यानंतर ते कसं असणार ते पिक्चर डोळ्यासमोर ठेवून प्रेयर करा. देवा तू असं केलास, थँक्यू. हा इम्पॉर्टंट आहे. जे अस्तित्वात नाही तिला आहे असं बघणार आमचा देव आहे. विश्वास ना दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आणि भरोसा आहे. हालेलुया. दिसत नाही आपल्याला, डोळ्याने काही दिसत नाही, पण आम्हाला खात्री पाहिजे, मी ही गोष्टी असं मागितली ते तसं व्हायला पाहिजे, आणि असं झालं देवा थँक्यू. काय लोक बघा, मी बरं सांगतो, कुणीही माणसं वाईट नाही, कोणच वाईट नाही जगामध्ये. देवाने सर्वांना चांगलं बनवलं. पण माणसांमध्ये जेव्हा सैतान येतो वेगवेगळ्या पद्धतीनं, मग त्यांना बिघडवून टाकतो. तर आम्ही त्यांच्यावर द्वेष करायचा ना, त्यांच्या नसलेल्या व्यक्तीला द्वेष करायचं. त्या व्यक्तीला नाही द्वेष करायचं, पण त्याच्या आज जो काम करत आहे त्याचा आम्ही द्वेष करायचं. ते नसले की हा माणूस कसं दिसणार हे डोळे समोर आणायचं. असं तर केलंच डॅडी नाही. हॅलो, समजलं? पुन्हा एक बार ते पूर्ण वचन वाच. 11:1 इब्री 11:1. हा, विश्वास हा आशावर धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. हालेलुया. न दिसलेल्या गोष्टीबद्दलची खात्री आणि भरोसा. आशा, ज्या गोष्टी आम्ही आशा धरलो, का आम्ही प्रार्थना करतो, आशा. बरोबर समजाले का? मला काय सगळे अवघड वाटत. ज्यासाठी आम्ही प्रार्थना करतो आम्हाला एक भरोसा आहे, एक आशा आहे, ते आम्ही डोळ्यासमोर आणली पाहिजे आणि आम्ही प्रेयर केले पाहिजे. 6वं वचन, एप्रिल 11:6. इब्री 11:6. हा, आणि विश्वासा वाचून त्याला संतोषणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. आमेन. विश्वासा वाचून देवाला प्रसन्न करणे अशक्य आहे. नेक्स्ट टू इम्पॉसिबल. अशक्य, नेव्हर. जसं दुकानाला गेले की तुम्ही कार्ड द्या, पैसा द्या, कॅश द्या, काही पण द्या, पण द्या. समजायला? तसं देवाकडे जाताना आम्ही विश्वास घेऊन जायला पाहिजे. विश्वास नाही तर काहीच नाहीये. तुम्ही किती पण म्हणा मी लय प्रेयर करतो, पण तुम्ही काय पण करायचं, ऍक्शन, रूढी परंपरा, तुम्ही काय पण करायचं, विश्वास नाहीये, काही आम्हाला मिळणार नाहीये. आणि पुढे काय म्हणतात? कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार म्हणजे देणार. देव कधी सोडणार नाही, कधी सोडणार नाही. झटून शोधा. आज तुम्ही लेकरांनो झटता, शोधता, सगळं करता, पण कुठेतरी अविश्वासपणे यायला लागले म्हणून काम होत नाही. मी म्हणतो ना, मी जिद्दीने 1 वर्ष ऍक्च्युली यांनी प्रेयरला तर लवकर बसल्यात, फॅमिली प्रेयरला, पण यांचं पूर्ण परिवर्तन व्हायला आय थिंक 1 इयर, 1 वर्ष. ऑक्टोबर 98 मध्ये मी प्रभूमध्ये आलो 11 तारखेला, आणि 99 वर्षी मी बॅप्टिझम घेतलं. पण माझं बॅप्टिझम व्हायच्या आधीच
मला वाटते 4-5 महिन्यांनीच हे फॅमिली प्रेयरला बसायला लागले. पहिल्या सुरुवातीला चिडवायच्यात, आम्ही प्रेयर करत बसलो मुद्दाम टीव्ही लावायच्या, तर मी लई सिरियल बघायची त्या आधी. सिरियल एवढी वेडी होतं मी. हम 5 होतं ना तेव्हा, हम 5 फॅमिलीचा सिरियल लई बघायची. आणि हॉरर शो तर माझं फेवरेट. भूतांची बघायचं, पाडलेलं भूत लागलं करतेलं, मला आता समोर माझ्या सगळी ही करते. लय बघायचे मी हॉरर, म्हणजे हॉरर शो. मूवीज नाही आवडायचं कधी, पिक्चर नाही, पण सिरियल्स लय बघायची, लय आवडायचा. जसं प्रभू मध्ये आलो त्या दिवसापासून बंद. कोणी सांगितले नाही सिरियल बघायचे नाही, पिक्चर बघायचं नाही, कोण नाही बोलले. पण माझ्यामध्ये बंद, मी बंद केलं पूर्णपणे. आणि बरोबर रात्री 8 वाजता असायचा हम 5, आणि आम्ही पण घरात हम 5 होतो. तर मी लय आवडीनं बघायचे. ते फॅमिलीचा ऐक्य होता. बहिणी सगळी, मम्मी पप्पा, एकापेक्षा एक वाढते, मुली सगळी, असं खूप मजेने बघायची. मी लई आवडीनं बघायचं, दंगा करायचं, बघायचं. पण ज्यावेळी मी हे सगळं बघायचं बंद केलं, आणि बरोबर त्या टाइमला म्हणजे थोडं इकडे तिकडे आम्ही प्रेयरला बसायचं. कोण मी आणि बोललं, ब्रदर घरी यायचे त्याच वेळेला टीव्ही लावायचे, जोरात टीव्ही लावायचे. ब्रदर तुम्ही विचार करायला ना, असं होऊ शकते का? ते पण कुठं आल्याने हॉल असतं ना मोठा, हॉलमध्ये टीव्ही, कलर टीव्ही, मोठा टीव्ही 99 मध्ये. आतल्या खोलीत आम्ही बेडरूम होता, तिथे बेड कबोर्ड सगळं तिथे खाली आम्ही बसून मी आणि मुलं प्रेयर करायची. माझी आजी पण होते आमच्याकडे बसायची. मुद्दाम कसं की जोरात टीव्ही जोरात लावून बसणार हॉलमध्ये, आणि आम्ही आत. कारण कोणीही जायचे नाही, मुलं ना मी अजिबात कोणी काढायचे नाही. किती दिवस लावणार एकटे, लावून 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 इथं बंद करून बसला. काय केलं, रोज लावून 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 काही एक करायला म्हणून बंद करून बसला प्रयत्न. मला आठवतं त्या दिवशी सोमवार होता, आम्ही बाहेर जायचं होतं सगळे. त्याच्या आधी मी मंदिरला जायचं दर सोमवारी. मग मी जेव्हा बंद केलं, थोड्या दिवस मुलांना घेऊन जायचे. मुलं म्हणते पप्पा मी नाही येणार, एकटे जाऊ लागले. सगळे मॅडम कुठे गेल्या, हे कुठे गेल्या, त्या कुठे गेल्या, मुलं कुठे गेल्या सगळे शेतात. त्याने पण बंद केल्या, बंद झालं. साथ देऊ नका हो, चुकीच्या गोष्टींना साथ देऊ नका. त्याने पण बंद झाले. मग सोमवारी मुलांना संध्याकाळची ना सुट्टी असायची दुपारची, मग फिरायला जायचं कुठेतरी, बाहेर फिरायचं, जेवायचं बाहेर किंवा हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट, असं काय असायचं. दर सोमवारी बाहेर असायचं आम्ही. आणि सोमवारी बाहेर जाण्यासाठी आम्ही प्रेयरला बसायचं. तयारून बसलेले, हळूच येऊन प्रेयरला मांडी घालणार. आम्ही जे प्रभूशी गाणं, मला कुठं गाणं येतात, हळूच येऊन बसला साईडला प्रेयरला. काय म्हणतात, आशा धरलेल्या गोष्टीची खात्री आहे, भरोसा आहे. ज्यासाठी प्रार्थना करताना असं परिस्थिती अशी आहे, ही काय बदलणार रे, ते बदलण्यासाठी तरी तुम्ही झटत आहे. का झटत आहे तुम्ही, प्रार्थना का करत आहे तुम्ही? लई पळापळी करून काम केलं तरच काम नाहीये. तुम्ही प्रभू मध्ये जे झटत आहे, हे काम आहे, मोठं काम आहे. हालेलुया. मी तर काय सांगतात, जठा जठा जठा. बघता बघता ब्रदर पूर्ण परिवर्तन, पूर्ण बदलली. लई संधी दिली ते बाबा बदलले, पूर्ण बदल के बाबा. कशा बदलतात पूर्ण? नाही बदललं तयार. 99 साली मस्तपैकी नोव्हेंबर मध्ये आमचा ऍक्सिडेंट झाला. बॅप्टिझम घेतलं हुबलीला जाऊन मी, आणि आम्ही दोघे बाप्तिस्मा घेणार. काय लय लोक डायलॉग मारताना तुम्ही, बाप्तिस्मा आले की नवरा बायको दोघे बस झाले की बाई लग्नात उभं राहून. आणि मी असंच म्हणायची हुबली मधून. त्या पास्टर मला म्हटले कधी गेलं, सगळं तयारी त्या म्हटलं नाही अंकल आम्ही दोघे बाप्तिस्मा घ्यायचं. त्याने म्हटलं त्यांना सोड आणि तू ये. काय म्हणतात, त्यांना सोड आणि तू ये. गेलो बाप्तिस्मा गेली. मग ह्यांना विचारलं, त्यांचं झालं तुमचं कधी, आमचं हे लई नाही, आम्ही लई वेगळं लोक आहे, आमचं इकडं कुठं बसते, आम्ही वेगळं लोक आहे, आमचं काही हे नाही बाबा, हे काय आमचं काम नव्हे बाबा. होय
साईडला बाबा ऐकत असतात, काय बोलत असतात? बाई काय बोलालीस तू? बाबा ऐकत होते साईडनं, थांब की जरा आता. कॅन यू इमॅजिन? पास्टरांना सकाळी भेटलो आम्ही 11:30-12च्या दरम्यान. त्यावेळी यांनी त्यांना बोललेला शब्द, ही आमचं काम नाही, हे आमचं हे लाईन नाही, आमचं नाही 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 नाही. संध्याकाळी 6 वाजता बाबा फाडली रस्त्यावर. ऍक्सिडेंट. साधा ऍक्सिडेंट नाहीये प्रियानो. एका बुलेटला ठकनी धडक दिली. 120 स्पीड होतं बुलेट. ट्रकनी धडक दिली. आमने सामने पण नाही हो, कळालं? आमने सामने पण नाही. असा हायवे, कालनं कच्चा रस्ता, खड्डा खाली, तिथून साहेब आमची एवढं गाडी स्पीड वाढून गाडी चढवली वरती. असं चढवायला धडकायला. पेट्रोलचा टँक चपट झालेलं. काय म्हणतात बाबा? तुम्ही जे श्रम करता व्यर्थ जात नाही. नाही व्यवस्थित ऐकलं, डोकं फोडणार, दात पाडणार, पाय काढणार, हात काढणार, पण वाचवणार. म्हणून प्रेयर करा, असं होईपर्यंत देवा काय म्हणे लवकर सुधारावी. हालेलुया. त्या दिवशी सकाळी ह्याने बोलले आणि त्या दिवशी संध्याकाळी ऍक्सिडेंट झालं. महिनाभर प्लास्टर, पूर्ण डिसेंबर हातात प्लास्टर. शहेनशाह. माझा हाताला पण इकडून इकडं परत मला पण इथं परत होतं. पूर्ण हाताला, त्यांचा हाताला प्लास्टर झाले. मला आठवून डिसेंबर 31 ला काढली आणि 1 जानेवारीला बिलीवर चर्च मध्ये एंट्री झाली. हे पण देवाची कृपा. ज्या ठिकाणी मी बाप्तिस्मा घेतलो त्या पास्टरने मला नंबर दिली कोल्हापूरमध्ये एका चर्च मध्ये. तिथे मला नंबर मिळाला. तिथे मी त्या चर्चमध्ये म्हणजे फोन मध्ये पण नव्हते, कारण ते कोल्हापूरमध्ये नव्हते. काय काय झालं, पण डिसेंबर झालं. जान 1 तारखेला आम्ही त्या चर्चमध्ये एंट्री मारली 2000 साली. आणि पहिल्या नवीन वर्ष सर्व्हिसलाच आम्ही गेलो होतो. तिथं मला येता येत नाही, मला कुठं काम आहे, मला वेळ नाही असंच. चर्चला आले की असंच, मला वेळ नाही, मला कुठं काम आहे, मला कामाला जायचं आहे. बरं काय म्हणते, खात्री ज्याच्यासाठी तुम्ही जगतात ते देव ते दिल्याशिवाय सोडणार नाही. इझी नाही आहे. आता सिस्टर कुठं आहे? खुर्चीवर आहे. कुठं आहे सिस्टर? खुर्चीवर आहे. गरम करायला लागले. बाई तिथं बसते, गरम करते, उठून जाते. ते गरम करायच्या आधी काय काय गरम केले ना, ही फळ आहे. हालेलुया. ही फळ ते आहे. दिसत नाही पिक्चर मध्ये काय गोष्टी, दिसत नाही. आणि आम्ही पण म्हणतो ना, मी पण तिथं उभारण्यासाठी माझी आई आहे. ती पण दिसत नाही कुणाला. वरडायची, काय ग करायलीस हे, काय करायलीस ग बाबा. तेव्हा पूजा 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 करायची. एक कर. माझी आई म्हणायची, काय ग तू ये. ख्रिश्चन स्कूल, ख्रिश्चन हॉस्टेल, ख्रिश्चन चर्च मध्ये, कॉयर मध्ये सगळ्यात पुढे पुढे असलेले पोरगे, नाही माझं नवरा करतात, मी पण करणार. बिचारी काय केली, असं ऐकत नाही. गेली कुठल्या मीटिंग्सला, सगळ्याकडे लिहून द्यायची, माझ्या मुलगीचा कुटुंबाचा तारणासाठी प्रार्थना करा. तिथं त्यांना द्यायची, तिकडे उडवायची. विकेट लागली की मला सोडलं पहिलं. तर देवाला पण माहिती कोणाला पहिला उडवायला पाहिजे. आणि मी जे उभा राहिलो, हालेलुया, समजाले. व्हॉट इज फेथ? विश्वास काय आहे? ना दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री आणि भरोसा आहे. जे आम्हाला दिसत नाही पण आम्हाला बघ पाहिजे की ह्या व्यक्ती असं झाले की कसं दिसणार. त्या व्यक्तीला पूर्णपणे बघा. जो काही नसताना, काही नाही, काही म्हणजे काही. अहो ब्रदरांच्या हातामध्ये बायबल असं विचार करणे हे काय, तुम्हाला काही पटणार नाही. मी काय बोलायला लागलो, मी काय विषय ठेवलं देवबापाकडं. महासंघाला लोकांसमोर उभारल्यात, येशूबद्दल लोकांना शिकवायला, ज्या व्यक्तीला माहितच नाही. व्हॉट इज प्रेयर? हॅलो,
काहीतरी व्हायला लागले. हालेलुया. काय आशा नसलेली कात्री पाहिजे, मी हे मागायला लागलो, देवा तू दिलास, थँक्यू. अशी भरोसेने मी प्रेयर करायची. हे शक्यच नाही हो, मी परत सांगतो तुम्हाला, शक्यच नाही. काय माहित आहे बाबा, कुठेतरी बायबल वाचून कधी माहित आहे. आता बघा, तुमची मुलं, तुमची नवरं वाचायला येते, बायबल वाचतात, चर्चला जातात, ख्रिश्चन आहे, देवा आहे ना तुझ्या सेवेसाठी वापरून घे. ही सोपं आहे, ही सोपं आहे. ज्याला येशूच माहित नाहीये, चर्च माहित नाहीये, बायबल माहित नाहीये, त्या माणसासाठी बायबल लोकांना शिकवा लागलेत. काय मागतं देवाकडं, काय मागतं देवाकडं? जे तुम्हाला पाहिजे, जे प्रेयर करता ते डोळे समोर आणा. मी हे मागितलं देवा, तू केलास. तर हा माणूस काय म्हणतो, माझ्या ओरडून म्हटलं, देवा माझ्यात विश्वास आहे, पण माझ्यात अविश्वासपणा घालव. मार्क 9:23 म्हटलं. काय म्हणतात, माझ्यात विश्वास आहे, पण जे अविश्वास आहे आत कुठेतरी त्याला घालव, त्याला घालव. आता तिकडे परत जाऊया मी. मार्क, हा व्हेरी इम्पॉर्टंट एक स्टोरी आहे. एक बाबा होता, त्याचा एक मुलगा होता, त्याला भूत लागलेला. आता 15 पासून वाचूया आपण. मार्क 9:15 पासून, मार्क 9:15 पासून. मार्क 9:15 पासून. हा. त्याला पाहताच सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्यांनी त्याला प्रणाम केला. त्याने त्याला विचारले, यांच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे? त्या समुदायातील एकाने उत्तर दिले, गुरुजी, मी माझ्या मुलाला आपल्याकडे घेऊन आलो, त्याला मुकाग्मा लागला आहे. तो जेथे जेथे ह्याला धरतो तेथे तेथे तो त्याला खाली आपटतो. मग हा तोंडाला फेस आणून कडाकडा दात खातो आणि निपजतो, पडतो. त्याला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी सांगितले, परंतु त्यांना तो काढता येईना. एक मिनिट. हालेलुया. काय बोलले हा व्यक्ती? येशूने म्हणलं, येशूच्या शिष्यांचा गल्प होतं हो. मग तिथे लोकांचा गुलू 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 शांत चर्चा सुरू होती. येशू म्हणे, काय चर्चा करायला सर तुम्ही एवढ्या लोकांना, काय चाललंय? मग तो बाबा म्हटला की माझा मुलग्याला भूत लागलेलं आहे, त्याला बरं करावे म्हणून मी तुझ्या शिष्यांकडे घेऊन आलो, पण त्यांना काय बरं करता आलं नाही. ओके, त्यांना काय बरं करता आलं नाही. आणि लहानपणापासून त्या पोरग्याला भूत होतं. पुढं 19 पासून. यावर तो म्हणाला, हे विश्वासीन पिढी, कोटवर तुमच्याबरोबर असणार, कोटवर तुम्हाला वागवून घेणार, त्याला माझ्याकडे आणा. येस. पुढे. त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, याला असे होऊन किती काळ लोटला? तो म्हणाला, बाळपणापासून. याचा नाश करावा म्हणून त्याने याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले. पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा. एक मिनिट. आता लई लोकांची प्रेयर असंच आहे ना, देवा शक्य असेल तर माझ्या नवऱ्याला वाचव, देवा शक्य असेल माझ्या बायकोला वाचव, माझ्या मुलांना वाचव. देवासाठी काय शक्य आहे? काय शक्य देवासाठी? काय म्हणते तो माणसाने येशूला सांगितलं, येशू माझ्या मुलाला भूत लागलेलं आहे, लहानपणापासून भूत लागलेलं आहे, त्याला बरं करावे म्हणून मी तुझ्या शिष्यांकडे घेऊन आलो, पण त्यांना काय जमलं नाही. मग येशूने म्हटलं, अरे अविश्वास पीडित, किती दिवस मी तुमच्या बरोबर राहणार? कायम मी तुमच्याकडे येऊन मी तुम्हाला बरं करणार का? येशूला तिथं फार वाईट वाटला. आणि येशूला जेव्हा बघितला तो मुलगा, ऑटोमॅटिक तो खाली पडला, फेस आला आणि खाली पडला. मग येशूने गप्प. बघा कधी कधी तिथं जरा स्पेस घेणे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर आम्ही काय करतो, पडले पडले इमिडिएटली प्रेयर केले, डेलिव्हरन्स मिळतो. मला आठवतं ना, मी तुम्हाला एकदा साक्ष सांगितली, एका मुलगीला भूत लागलेलं, त्याला आमच्या घरी घेऊन आलेले. 28 वर्षाची पोरगी, खूप सुंदर मुलगी, वेल एज्युकेटेड, मराठा होती, मराठा होती ती पोरगी. जेव्हा आमच्या घरी घेऊन आल्या, मला बघितले घरात आपले पहिला असं प्लास्टिक खुर्ची असं ना, 4 खुर्च्या अशी. ती मुलगी खाली जमिनीवर पण सापासारखं ते खुर्च्यांमधून असं जात होती. 28 वर्षाची मुलगी खुर्च्यांमधून असं जात होती. त्याला बघून मला एवढं वाईट वाटलं आणि मी प्रेयर करायला गेले. प्रेयर तर ज्या बाईने आणली ती बाई म्हणते, नको सिस्टर जरा थांबा म्हटलं.
प्रे करू नका, थांबा म्हटले. त्यांच्या लोकांना बोलून घेतो म्हटले. हालेलुया. त्यांची लोक होते लक्ष्मीपुरीमध्ये कुठं तर त्यांचा गोडाऊन मोठा बिझनेसमॅन होते ते म्हटले सिस्टर तुम्ही प्रेयर करू नका, त्यांना बोलून घेतो आम्ही, नंतर आपण तुम्ही प्रेयर करा. मला त्रास व्हायला पोटात, ते लेकरू तडपडायला लागले, असं लोळायला लागले. एक मिनिट त्याच्याकडे फोन होता त्या बाईकडे, त्यांना फोन केली, त्या लोकांना बोलून घेतली. ते आलेत. ते लोक जेव्हा त्याची पप्पा त्या पोरगीचे आणि त्याचा मित्र दोघे आमच्या दारात आलेला, ते मुलगी अहो एखादा वेल एज्युकेटेड पोरगी काली पडून लोळायला लागली, असं तर काय करणार. त्यात आलेले गाभारला दोघी, त्या पोरगीचा हात असं उभा करायला गेला, असं उचलल्या, हातात अशी फिरत होती ती पोरगी सापासारखी, हातात अशी. हे मोठे माणूस जो होता ना, ते चौगले म्हणून माणूस होता आणि ते ना लई हायटेड एकदम उंच होता बिल्डर, असं त्यांनी धरलं त्या पोरगीला, ती अशी हातात अशी फिरत होती सापासारखी. त्यांना म्हटलं तुमच्या शक्तीचं काम नाही, म्हटलं सोडा. तेशूने काय केले, जेव्हा ते मॅनिफेस्ट झालं, ते येशूला बघितलं, तोंडातनं फेस आला आणि काळे पडलं. येशूने तिथं बरं केले नाही, बाबाला विचार. हॅलो, काय विचारलं बाबाला, कधीपासून याला असं होतो. मग बाबा स्टोरी सांगितली, लहानपणापासून असं होतं कधी. आणि बघा, सैतानाला दया मया नाही. तो चोर आहे, तो चोरी करतो, घात करतो आणि नाश करतो. त्याला लोकांना मारण्यामध्ये मज्जा आहे. त्या परिस्थितीमध्ये जो लोक मरतात ते नरकाला जातात, हे तरी त्याची टीम आहे. त्याचं टीम मोठं करायचं आहे त्याला, समजायला. 2 टीम आहे, स्वर्गाचा टीम एक आहे, नरकाचा एक टीम. आता एका बाजूने आमच्यासारख्या लोकांची स्ट्रगल आहे स्वर्गाच्या टीम वाढवण्यासाठी, आणि हा सैतानाचा शक्य तितक्या लोकांना नरकात नेण्यासाठी त्याचं टीम मोठं करण्याचा ते त्याचा प्लॅन आहे. जेव्हा येशूने त्यांना बघून म्हटले कधीपासून याला असं आहे, तर म्हटले बाळपणापासून. कधी हा विस्तवात पडतो, कधी पाणीत पडतो, कधी बघितलं का भूत लागले लोकांना. एवढं त्यांना त्यांना काही दुखत नाही, त्यावेळेला काय दुखत नाही, त्यांना लागते, कापून घेतात, काय पण करतात, पण नंतर त्यांना त्रास होतो. ते अंगात असताना काही होत नाही त्यांना. मग त्या बाबाने त्यांना येशूला सगळं सांगितलं असं आहे. मग येशूने काय म्हटलंय, कसलं रे तुम्ही, म्हणजे अविश्वास पिढी तुम्ही लोक आहेसा. मग तो बाबा म्हटला माझ्या, आणि बाबा काय म्हणतो, शिष्यांकडे आणलं त्याने तरी बरं केले नाही, शक्य असेल तर तुम्ही बरं करा. 23 वर्ष 22 याचा नाश करावा म्हणून त्याने पुष्कळ विस्तवात व पाण्यात टाकले. पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हाला दया करा व आम्हाला सहाय्य करा. काय म्हणतो, पण आपल्या हातातून काय होत असेल तर आम्हाला दया करा आणि आम्हाला ह्यातून वाचवा. प्रार्थना करायला जेव्हा तुम्ही जाता काहीतरी शक्य असेल म्हणून नाही, माझ्या देवाला सर्व काही शक्य या उद्देशाने झालं पाहिजे. अहो प्रार्थना ना लय मज्जा आहे, लय मज्जा आहे. जसं क्रिकेट खेळताना म्हणजे फील्डवर ते लोक म्हणतात विकेट उडवतो, सिक्सर मारतो, 4 मारतो म्हणतात की नाही, तुम्ही प्रार्थना ते सगळं करू शकता. हालेलुया. उडवू का आता, उडवायचं. मला काय काय लोक अवघड केसेस देतात, म्हटलं व्यवस्थित सांगतात विकेट उडवाय म्हटलं, आता बोलतो ते डायरेक्टली आता विकेट उडवायची वेळ आहे. स्ट्रॉंग प्रेयर नावासाठी करायचं नाही. पद्धती रूढी परंपरा, आता कुठल्या ब्रश करायला पाहिजे, तसं काय प्रार्थना करायला पाहिजे, बसले प्रार्थना केले असं नाही. तुम्ही जे प्रार्थनेमध्ये मागतात ते मिळालंच म्हणून खात्री पाहिजे. मी जे मागायला मला देव दिलाच म्हणून विश्वास पाहिजे. प्रार्थना केली बघा आता केलं, आता काय होतं काय माहित ना ना ना. हा व्यक्ती येशूला स्पष्टपणे म्हणतो बाबा तुमच्याने जर होत असेल तर करा. येशूने म्हणलं काय बोलायलास तू, कुणाशी बोलायलास तू. मग येशूला म्हणतो, येशू म्हणले विश्वास ठेवशील तर सर्व काही शक्य आहे. मग म्हणतो माझ्यात विश्वास आहे म्हणून तरी आलो, पण कुठं तरी अविश्वास पण आहे. हालेलुया. समजायला, विश्वास मला आहे म्हणून मी आलो, पण कुठेतरी अविश्वास पण आहे. ह्याला घालवा पुढे. येशू त्याला म्हणाला शक्य असेल तर असे कसे म्हणतोस, विश्वास बाळगणाऱ्याला
शक्य आहे. Amen. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. प्रार्थना करताना मी करायला लागलो देवाची इच्छा होईल की नाही, देवाची इच्छा कायम चांगलं करण्यातच आहे. हालेलुया. चांगलं करण्यातच देवाची इच्छा आहे. जर तुम्ही चांगलं करण्यासाठी चांगलं तुम्ही देवाकडे मागता, मला मिळालंच म्हणून मागा. काल एका बहिणीचा मला फोन आलेला, काय सध्या लोक लई धमकी देतात मला. बहिणीच आलाय यावेळी फोन. तर मी अमुक अमुक व्यक्तीला म्हणतात, ती व्यक्तीला बदलले म्हणून. काय बदललेलं नाहीये, घरात असं चाललंय तसं चाललंय. नाही म्हटलं ऐकलं. मी तर एक बिझी एवढं काल माझं मला व्हायला लागले, बाळाला बरं नाही, मुलांना फोन, इकडं फोन तिकडं फोन, डॉक्टरला फोन, विषय त्यामध्ये मिस कॉल पडला. मला वाटलं काहीतरी अर्जंट नाही वाटतं, हे व्यक्ती कधी मला कॉल करत नाही. आणि मी आपलं फोन लावून परत बिझी. मग परत फोन आलं. म्हटलं काय झालं बाई, तुम्ही लई तारीफ केला की नाही अमुक अमुक व्यक्ती लई बदलले म्हणून. काय बदललेले नाही, घरी जाऊन बघा जाऊ कशी करतात. मी म्हटलं माझ्या डोळ्यासमोर जे दिसते, मला जे फरक मला जाणवतो, हे माझं काम आहे. नाही बघा, मग घराच्या लई स्टोऱ्या सांगितल्या. घरात असं आहे तसं आहे, हे आहे ते, आईला मारते, हे करते ते करते, काय 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 काय. आणि तुम्ही लई त्याचं तारीफ करता, तुमचं लई बोलतं त्यांच्याबद्दल. म्हटलं ऐक, म्हटलं माझं काम आहे लोकांना वाचवणे. तुमच्या घरांमध्ये डुलाडुली करणे माझं काम नाहीये. माझं काम नाहीये. तुझ्यासारखे कितीतरी माझ्याकडे आले, तुमच्यासारख्याला मी वाचवलं, ही माझं जबाबदारी आहे. तुमच्या घरच्या गोष्टींचा न्याय निवड लावणारे मी नाहीये. कोण राहतात, कोण जातात, कोण राहायचं, ही माझं काम नाही. म्हटलं नाही, तुम्ही काय बोलला ना ते बदलले म्हणून. काय बदललेले नाहीये. आता म्हटलं तुझ्याबद्दल पण मी लई बोललो, म्हटलं बदललीस म्हणून. तू काय बदललीस म्हटलं, तुझ्याबद्दल पण मी लई बोललो, लई बदललीस म्हणून. तू काय बदललीस म्हटलं. म्हटलं असलं काय माझ्याकडं करायचं नाही. मी आहे प्रेयर करण्यासाठी. प्रेयर रिक्वेस्ट आहे का काय दे, प्रेयर करतो, दॅट्स इट. तसं नाही हो, तुम्ही तसं काय नाही, तुम्ही काय नाही सिस्टर तसं काय म्हणू नका, तसं. म्हटलं बंद कर, काय बोलू नकोस. जे व्यक्ती मला आता एकदम माझ्या जवळचे त्याच्याबद्दल एवढी निंदा, एवढं वाईट, एवढं बोलायला लागले. म्हटलं कुणीही चांगले नाहीत म्हटलं जगामध्ये. आहेत का कोण चांगलं? आहेत कोण जगामध्ये चांगलं? आहेत. वाईटातून देवाने घेऊन चांगलं करून उभा केलंय. कोणी छाती टोकून म्हणू शकत नाही मी जन्मल्यापासून लई पवित्र, लई चांगलं, मी कधी पाप केले नाही, कधी वाईट बोललो नाही, कुणीही म्हणू शकत नाही. तिला म्हणते जसं तुला वाचवली तसं त्याला पण वाचवली. देवाने कृपा मला पुरवली. देवाने मला कृपा पुरवली. ही का माझं म्हटलं, तुमच्या घरात कोण राहणार, तुमच्या घरात कोण जाणार, तुमच्या घरात काय होणार, ही जबाबदारी माझं नाही. म्हटलं असं करायचं असते का. म्हटलं तू जा आणि बघून गेला बाई. म्हटलं माझं काम नाही. काय सांगते, सैतान कुठं ना कुठं तुम्हाला पिळण्याचा प्रयत्न करणार, कुठं ना कुठे पिळण्याचा प्रयत्न करणार. इथं स्पष्टपणे हा व्यक्ती म्हणतो माझ्यात विश्वास आहे, पण माझ्यात अविश्वासपणा काढा. आणि बोलता बोलता काय म्हणते, तुम्ही मेसेज मध्ये काय काय बोलता मला माहिती, आमच्याबद्दल बोलता. म्हटलं तुमच्याबद्दल बोलते, आमच्याबद्दल बोलता, तुमच्याबद्दल काय बोलते. म्हटलं चोराचा मनात जात नाही. म्हटलं तुझ्याबद्दल कधी काय बोलले नाही, पण तुला कुठं कुठं व्हायला लागलं असेल तुझ्यासाठीच. म्हटलं सिस्टर जेवढा प्रेमाळू तुला माहिती आहे, म्हटलं दुसरा बाप तुला माहित नाही. म्हटलं त्याला काय बोललो का डायरेक्टली. सिस्टर लई प्रेमाळू लोकांना लई माहिती आहे म्हटलं, पण दुसरा बाजू सिस्टर केवढी डेंजर आहे म्हटलं कोणाला माहित नाही. म्हटलं बी केअरफुल. हालेलुया. बाबाने नुसतं गुल्लू गुल्लू करायला मला दिले नाहीत. हे आहे बाबाने त्याचा स्वभाव मला दिले, त्याच्या हृदय मला दिले, त्याचं सगळं मला दिले. पण त्याचा एक स्वभाव पण आहे कडक. मी लई नाजूक आहे, लई प्रमाणात मी गिळा म्हणून मी कोणाच्या तोंडात जाऊन पडणारी बाई नाही आहे. हालेलुया. समजावून सांगितलं त्याला काय बोलायला विचार कर, काय बोल विचार कर. देवाचीच कृपा, मोबाईल फोनच कट झाला, नेटवर्कच गेली. देवाला माहित होतं पुढे काय होणार. हालेलुया. एवढं बोलत तेवढं त्यांचं वाईट होणार, त्यांचं वाईट, माझं काय होणार नाही. म्हणून लक्षात
जाते, तर बाबा काय म्हणतो, माझ्यात विश्वास आहे पण मला अविश्वासपणा का. आज ह्या पद्धतीचे कितीतरी लोक आहेत जगामध्ये, ज्यांना विश्वास आहे, प्रार्थना. कुणाला विचारले ना, अहो विश्वास आहे म्हणून तुम्ही चर्चला जातो, प्रार्थना करतो, सगळं करतो, मग का काम होत नाही, का कार्य होत नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणता अमुक व्यक्ती बदल व्हायला पाहिजे, ते बदलण्यापेक्षा जास्त बिघडत बिघडत जाते. देवाला धन्यवाद द्या. समजलं, जास्त बिघडत बिघडत चाललं. तुम्ही प्रेयर केले, भांडण झालं, तुटलं बिटलं किंवा दारू सुटलं बिटलं, ह्याला इम्पॉर्टंट नाहीये. तुम्ही प्रेयर करत असताना दारू पिणारा 1 बाटली पिणारा 4 बाटली प्यायला लागतो. हॅलो 1 बाटली पिणारा 4 बाटली प्यायला, मला देवा धन्यवाद, माझ्या प्रार्थनेला उत्तर देत आहेस तू. कारण एखादून देव सोडवत नाही, तू 4 पर्यंत पी बाबा, मग तुला मी उचलून पडणार आहे. पाप करणारा व्यक्ती, आम्ही वृंदावन बापात काय पाहिजे ते करणार, आम्ही जरा चिडवून करणार, आम्ही काय काय तरी करणार, तुम्हाला जेलस, तुमच्या मनात तुमच्या पोटात तुम्हाला आग पाडण्यासाठी, तुम्हाला वाईट वाटण्यासाठी भरपूर काय करणार. हसायचं देवाला धन्यवाद, हे दे बाप्पा काम करायला तर माझ्या प्रार्थनेला उत्तर द्यायला कर तू बाबा, किती कर कर, आली तुझी वेळ जवळ. हालेलुया. समजाले, विश्वास असा गोष्टी आहे ना दिसणाऱ्या गोष्टी कात्र्या म्हणा पाहिजे. मी ही गोष्टी असं मागितली तसं होणार. ही लाल टोपाची बॉटल आहे, मी म्हणते ह्याला ग्रीन टोपाची पाहिजे, मी तर ग्रीन टोपाची बॉटल बघणार आणि प्रेयर करणार, तू ग्रीन टोपाची बॉटल केलास डॅडी, थँक्यू, आणि होणार. दिस इज फेथ. हा विश्वास आहे. हालेलुया. आपण बघूया सगळ्यात इम्पॉर्टंट योहान सुसमाचार 11 अध्याय. इथे लाजर मेलेला जीवन झालेला सर्वांना माहिती आहे स्टोरी आहे ना, सर्वांना माहिती आहे ना कसं लाजर जीवन झाला, काय झालं. इथे काय सिक्रेट्स आहेत त्या गोष्टी आपण बघणार. 19 पासून आपण 27 पर्यंत काय वचन वाचू. जॉन 11:19-27. योहान 11:19 पासून पुढे. हा. तेथे यहूद्यापैकी पुष्कळ लोक मार्था व मरिया यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यात आले होते. हा. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागा ते देव आपल्याला देईल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटच्या दिवशी पुनरुत्थानासमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. पुढे, आणि जिवंत तिला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही हे तू खरे मानतेस काय. आता बघा हे मार्थाबद्दल. ओके, मार्थाबद्दल सुरुवातीपासून 19 पासून वचनामध्ये आम्ही बघितलं. जेव्हा लाजर मेला ते स्टोरी आपल्याला सर्वांना माहिती आहे. लाजर आजारी असताना ह्या बहिणीने पहिले येशूला निरोप पाठवले होते, बरोबर. पहिले येशूला निरोप पाठवले. मग येशूला माहिती असून सुद्धा मुद्दामून येशूने आणि 2 दिवस वेळ केले, विलंब लावले. कारण येशूने म्हटलंय हा आजारपणा मरण्यासाठी नाही तर देवाच्या गौरवासाठी आहे. 2 दिवस लेट केले आणि नंतर म्हणलं चला आता लाजर झोपलेला आहे, आपण उठूया. किती छान येशूचं लँग्वेज बघावं. काय म्हणलं, लाजर झोपलेला आहे, आपण जाऊन उठूया. मग लोक काय म्हणले, झोपलं तर उठेल की आपोआप, आपोआप उठेल. मग म्हणलं उठवायला आपल्याला जायचंय. मग नंतर मग थोमा काय म्हटलं, चला चला. मग थोमा म्हटलं, काय येशू तिकडे जाणार आहे, आता तर तुम्ही ते तुम्हाला ते लोक दगडमार करणार होते, चला चला. मग थोमा म्हटलं, चला आपण पण मरूया यांच्या बरोबर जाऊ. मग सगळी गेले. पण जेव्हा गेले गेले मार्था आली, लोक आली, मार्थाला मरियेला लोक सात्वन करत होते. जेव्हा मार्थाला समजलं येशू या ठिकाणी आलेले आहेत, जवळ नव्हते, घराकडे नव्हते, गावात एंट्री मारलेले येशू नुसतं समजलं, ते मार्था उठून तिकडे पळत गेली येशूकडे. लक्षात घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट पिक्चर मी तुम्हाला दाखवणार. मार्था मरिया उठून गेली नव्हती, मार्था उठून पळत गेली. गेले गेले पहिला काय म्हटली येशूला,
20. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली हा. आणि मरिया घरातच बसून राहिली. 21. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, हा. आपण इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. काय बोलली? प्रभूजी, आपण इथं असता माझा भाऊ मेला नसता. काय शब्द बोलले? चुकीचं बोलले का? चुकीचं बोलले का? नाही. ही बोलल्यानंतर पुढचं म्हणायला लागले. येशूने म्हटलं, विश्वास तुझ्या तर देवाचा गौरव बघशील. हो हो, माझा भाऊ उठणार, तुझा भाऊ उठणार, तर हो उठणार की उठणार. कधी? शेवटच्या दिवशी उठणार. हा, शेवट दिवशी उठणार. येशू म्हटलं, पुनरुत्थान व जीवन मीच आहे, यावर तू विश्वास ठेव. हो, मी विश्वास ठेवतो. आहे की नाही? तुम्ही पण असं, बरेच लोक असंच आहेत की नाही? मी विश्वास पण ठेवतो, मी प्रार्थना पण करतो, येशूला भेटायला पण जातो. हॅलो, घरातच आहे. मेरी गेली नाही, पण मार्था पळत पळत गेली. आणि येशू स्पष्टपणे विचारलं, हो तुला विश्वास आहे काय? हो विश्वास आहे, विश्वास आहे. कधी उठणार? शेवटच्या दिवशी उठणार. आता काय होणार नाही, आता मेलेले 4 दिवस झाले वासे आले, शेवटी उठणार. मग येशू म्हणे, पुनरुत्थान जीवन मीच आहे, आता तू विश्वास ठेवतेस काय? तुमचा विश्वास ठेवते की मग आता ये उठेल हे विश्वास नाही मला. किती येशू कन्फर्म करून त्या बाईला कन्फेस करायचा प्रयत्न करायला सगळा हा, पण जे मुद्दा पाहिजे त्या बाईमध्ये नव्हतं. समजायला ना? हा, प्रार्थना करणाऱ्या माझ्या लेकरांनो, माझ्या आईंनो, माझ्या बहिणींनो, समजायला? हा, हे प्रार्थना करता, दिवस रात्र प्रार्थना करता. पण प्रार्थना करताना कशी प्रार्थना पाहिजे? पुढे 27 पड. 26. आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो हा. तो कधीही मरणार नाही, हे तू खरे मानतेस काय? हा? ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे. तुम्हाला पण सगळं विश्वास आहे ना? असंच मार्ताचं सगळं कन्फेशन बघा, त्याचा ऍक्शन बघा. येशूला भेटायला पहिला गेली. आता येशूला पहिल्या घरात आमंत्रण दिलेली पण मार्ताच आहे ना? मार्ताच पहिला येशूला आपल्या घरी बोलवून आणलेली, मार्ताच सगळं केलेली. आणि इथं पण मार्ताच पहिला पळत गेली येशूकडं. येशू यायच्या आधी येशूकडे जाऊन सगळं सांगितलं. येशूने सगळं विचार, तुला विश्वास आहे का? हो मला विश्वास आहे. तू कबूल करतेस काय? हे सगळं मला माहिती आहे. होय, सगळं होणार. तुम्ही जिवंत करू शकता हे पण मला माहित आहे, पण आता नाही, आता नाही, आत्ताचा काही विश्वास नाही मला. हालेलुया. काय वाल आहे का? तुम्हाला काय समजायला का तुमच्याबद्दल देव बाबा काय बोलायला? प्रार्थना मी करतो, सगळ्यात मोठा मुद्दा सोडून करतो. जे मेन पॉइंट आहे त्याला सोडून आम्ही करतो, त्यावर विश्वास ठेवत नाही. आम्ही जे मागतो आम्ही त्या गोष्टीकडे. आता 32 पासून 32. योहान 11:32 पासून. मग येशू होता तेथे मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, प्रभूजी, आपण इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. पहिली पॉइंट. मार्था कशी गेली? 21 मध्ये पळत गेली, प्रभूजी आपण इथं असता माझा भाऊ मेला नसता. 32 मध्ये मेरी पळत गेली, पाय पडली आणि म्हटली, आपण इथं असता माझा भाऊ मेला नसता. ती जनरली बोलली, ही वर्शिप करून बोलली. फरक समजलं? समजलं फरक? नाही समजलं. मार्था पळत पळत आली आणि बोलली, कारण मार्थाला आता तो जिवंत व्हायला विश्वास नव्हता. सो जनरली बोलले, होय होय होय, हा तुम्ही असता माझा भाऊ मेला नसता. बघा का तुम्ही आंधळ्याला डोळे दिला, किती लोकांना बरे केला, तसं माझं पण भावाला तुम्ही बरे केला असता, मेला नसता. पण मरिया तशी नाही. मरिया आले आले पाय पडली. पाय पडण्याचं साईन आहे वर्शिप आणि नम्रपणा. जे आत्मेने करेपणाने देवाची आराधना करतात ते वेडे होतात त्या गोष्टीमध्ये. पालत पडतात, गुडघेवर येतात, देवाचे पाय धरून चुंबन देतात. आता पाय म्हणून एक पुतळा बांधून ते पाय धरत नाही. इन स्पिरिट, इन स्पिरिट मध्ये मी म्हणतो ना, प्रेयर करता करता मी असं अचानक असा हात वर करतो, देवा तुझे पाय हातात आहे म्हटलं, असं पप्पी घेत असत.
ते कसं होतं स्पिरिट, आत्मेमध्ये. आता पाय पाहिजे मला, थांबा पाय घेऊन येतो. हा, ते विश्वासाचे लोक नाहीये, त्यांना बघून करायला पाहिजे. येशू म्हणले न बघता विश्वास ठेवलेले हे लोक धन्यवादित आहेत. पण मेरी गेले गेले म्हटले, पाय पडले, नमन केले, तुम्ही असता. शब्दामध्ये फरक असते. मी तुम्हाला लय वेळा म्हटलं ट्युनिंग मध्ये फरक. भांडण तंटा करतात, बोलतात फिरतात आणि विचारतात. मी नुसतं म्हटलं बाबा चहा पिलेलं आहे की काय म्हणतात ते लई सुरू ताल काय काय झाले नसते. पहिलं सांगतात मी चहा पिला या की म्हटलं, भांडण लागलं बघा. काय म्हणतात हा, तसं नसते तिथं. तू केली नाहीस मी चहा पिला, पिवळा चहा पिवळा असं म्हणलं. फरक आहे. मारता पळत आले म्हटले तुम्ही असता तर माझा भाऊ जिवंत झाला असता. मरिया तशी बोलली नाही, येशू तुम्ही असता माझा भाऊ मेला नसता. येशू हालेलुया. फरक. पुढे येशू तिला व तिच्यावर आलेल्या यहूद्यांना रडताना पाहून हा. आत्म्यात खवळला हा. व विवळ झाला हा. आणि म्हणाला तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे. ते त्याला म्हणाले प्रभूजी येऊन पहा. येशू रडला. यावर एक मिनिट, मार्था पण पहिले भेटली. मार्थाने पण ते शब्द बोलले. येशू रडले का हो? रडले. मरिया बोलल्यानंतर मरिया बरोबर लोक पण रडायला लागलेली. मरिया रडत होती, येशू पण रडले. हॅलो, फरक आहे. देवाकडे जाताना कुठं तुम्ही जाता, कसं जाता, कुठला ऍटिट्यूड तुम्ही देवाकडे जाता. देव नुसतं उतरून तुम्हाला ब्लेसिंग देण्यासाठी नाही, तुमचं मनाला धरून तुमच्या कंपॅशन घेण्यासाठी देव यायला पाहिजे. प्रार्थना सगळं जग करते हो, करते की नाही? सगळे करतात. सगळे कुठल्या कुठल्या पद्धतीने करतात, मग सगळे प्रार्थनाच करतात. कोण बरोबर करतात, कोण चुकीच्या पद्धतीने करतात. पण आम्ही आमची प्रार्थना कशी पाहिजे? मरियाने येऊन पाय पडले, देवाला नमन केले आणि म्हटली येशू तुम्ही असता माझा भाऊ मेला नसता. ते शब्द मरियाने बोलले लोक रडायला लागले. बरोबर आलेले या लोकांना बघून येशू रडला. खरपणाने हृदयाने तुम्ही देवाची भक्ती करायला लागता, तुम्ही येशूला रडवता. हालेलुया, हालेलुया. आराधना काय आहे? गाणं लई छान म्हणाले, ते लई सुरात ताळात म्हणते, लई आवाज चांगला गेला. भक्ती आराधना म्हणत नाही. हृदयातून यायला पाहिजे आराधना. हृदयातून यायला पाहिजे आराधना. पेपर घेऊन ठेवले, चुकलं काय, चुकलं की चुकलं मी नाही. भक्ती आतून यायला पाहिजे. माझा आयुष्यात मी वर्शिप करताना ठरवून कधी करत नाही, ही गाणं ते गाणं नाहीच, अजिबात नाही. आम्हाला इकडे कधीतरी फास्टिंग प्रेयरला कुठलं तरी मला आणि सोनमला टीम दिली होती. जमायचंच नाही मला होतच नाही. लय परीक्षा केली देवाने मला. असं सांगणं इथंपर्यंत आणलेलं नाही. सगळ्या प्रकारचे मला कमीत कमी कुठपर्यंत मला पेकू शकतं, पेकून देवाने आता उंच केलेलं आहे. हालेलुया. सगळं करायला लावली. अँकरिंग करायला उभा केले. कोण आहे मी? सेवा सेविका आहे मी एक. ओके म्हटलं करतो, केली. हॅलो सगळं नंतर हे नाही ते सिंगल वर्शिप करायला नाही, ग्रुप सगळे ग्रुप मध्ये एकटी कशाला, तू पण ग्रुप मध्ये. ओके, मला ते होतच नाही, केली तरी सुद्धा. नंतर काय नाही, कुठं नाही का नाही, इकडं बस दिसायला तरी ते पण केली. हॅलो, भक्ती मनातून भक्ती केली. बाबा हृदय पारख जेवढं होईल तेवढं फेकली. देवाने बघितले सगळं. हालेलुया, हालेलुया. मार्थाने काय केली, मरियाने काय केली? सेम शब्द दोघांनी बोलली. ही बोलल्यानंतर काय झालं नाही, ही बोलल्यानंतर काम झालं. पुढे तुम्ही बघा, मरियाने येशूने विचारले कुठं ठेवला त्याला सांगा. वेळ नाही आपल्या 4:30 ऑलरेडी वाजले. कुठे ठेवलं तुम्ही त्याला सांगा म्हटले. कुठे ठेवलं सांगा.
सांगा म्हणल्यानंतर मग त्यांनी सांगितले कब्रस्तान कुठं ठेवले तिथे घेऊन जाऊन दाखवले. तेव्हा ईशूला ऑलरेडी समजलं 4 दिवस झाले. किती दिवस झालं? 4 दिवस झालं प्रेताला ठेवून. तिथं पण मरेचे विश्वासाने मरेचे प्रार्थनेने येशू गेले तिथं. मार्था म्हटलं मला माहितीये पुढं तुम्ही करणार आहे, आता काय होत नाही. काय म्हणली मार्था? तुम्ही जिवंत करणार पण असं नाही, नंतर तुम्ही करणार, शेवटच्या दिवशी तुम्ही करणार. शेवटचं तुम्ही करणार म्हणजे येशू मेलेला उठवणार आहे शेवटला. त्यावर त्याचा विश्वास होता. आता करणारा विश्वास नाही, पण मरेचा विश्वास तसा नव्हता. तुमचा विश्वास कसा आहे? मी प्रेयर करायला लागलो कधीतरी होईल असं आहे का आता होणार, झालेलंच आहे असा विश्वास आहे. हालेलुया. जास्तीत पद नाही तिला आहे असं बघणारा देव. एवढं स्ट्रॉंग फेथ तुम्ही बिल्डअप करा. मी ही मागितलं माझ्या देवाने मला दिली असं कात्र्या म्हणा पाहिजे. पुढे यावर यहुदी म्हणाले हा याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम होते, परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला याचे मरण टाळण्याची शक्ती नव्हती काय? येशू पुन्हा मनात खवळून कबरीकडे आला. ती गुहा होती आणि तिच्यावर तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल. काय म्हटली मार्था? येशूने काय म्हटले? मरियेच्या शब्दावरून येशू आले कब्रस्थानापर्यंत, कबरेपर्यंत आले. धोंड काढ म्हटलं. परत मार्था उठली. काय म्हणते? प्रभूजी आता दुर्गंध सुटली असं 4 दिवस झालं प्रेत. काय करायला बोलले? काय आज तुमची प्रार्थना मरियासारखा प्रार्थना आहे का मार्तासारखा प्रार्थना आहे? विचार करा. मी तुम्हाला चांगल्याला या गोष्टी सांगण्यास आलो. आय एम टॉकिंग अबाउट युअर फेथ. तुमचा विश्वास आणि तुमची प्रार्थनेबद्दल मी तुम्हाला विचारायला लागलो. ही काय मी स्टोरी सांगत आहे, सगळ्यांना माहिती आहे. लाजर जीवन झालं, 4 दिवसांनी उठला, सगळ्यांना माहिती आहे. पण यांच्या दोघी बहिणींमधला प्रार्थना आणि विश्वास कुणी कसं मागणी केली, कशी मिळवून घेतली. इथं पण मार्था परत उठली. म्हटलं नाही बाबा 4 दिवस झालं, वास येत असेल. पुढे येशूने तिला म्हटले तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय? आमेन. माझ्या लेकरांना जर तुम्ही विश्वास ठेवला देवाचा गौरव तुम्ही नक्की बघणार तुमच्या जीवनामध्ये. किती कठीण असू दे ती गोष्ट. मागच्या महिन्यात एका भावासाठी मी प्रेयर करत होते. प्रेयर केली, प्रेयर झाली आणि त्या भावाला म्हटलं बाबा तुम्हाला लय चांगला जॉब मिळणार आहे. ते सांगितले जॉबचं ठिकाण कुठलं? पेट्रोल. नेमकं मागच्या महिन्यातच युद्ध सुरू होता. पेट्रोलचा सगळा प्रॉब्लेम झालं, गॅस पण मिळायचा प्रॉब्लेम झालं. त्या पिरियड मध्ये देवाने मला बोलायला लावली. मी घाबरलो असतो तर मी माणसाच्या पद्धतीने विचार केला तर मी घाबरलो असतो. बापरे दीपक काहीतरी सांगणार तिथं बोलून काय हो. आणि मी विचार केला असता ना माझ्या मनाची बोलायला लागलं वाटतं. काय नाही दडदडत मी त्यांना बोललो ब्रदर म्हटलं व्हेरी सिन गॉड इज गोइंग टू गिव्ह यू अ गुड जॉब ब्रदर. तशी बघितलं नुसतं गुड जॉब म्हणून फेकली नाही, कुठला जॉब देणार हे बोललो त्यांना, कुठलं काम मिळणार त्यांना हे सांगितलं. परवा त्यांचा मला मेसेज आला. मॅम म्हणतात त्याने मला मॅम जर तुम्हाला कॉल करायचं होतं करू का? म्हटलं येस म्हटलं नो प्रॉब्लेम करा. नंतर कॉल केले. मॅम थँक्यू व्हेरी मच. म्हटलं का काय झालं? म्हटलं तुम्ही जे मला बोलला ते जॉब मला मिळालं. हालेलुया. ती जॉब मी असं सांगितलं पेट्रोलियम मध्ये एकदम हायएस्ट जॉब आहे, एकदम महत्वाचा जॉब आहे, जिथं सगळ्याकडे कामच चालल्यात, नोकरी चालल्यात. मी हे ना म्हटलं तुम्हाला जॉब मिळणार. ज्या माणसाला कितीतरी वर्षापासून काम नाही गॅप मध्ये होते बोलल्याने ते जॉब मिळालं. आणि म्हटलं ते मिळालं ते सांगितलं. म्हटलं त्याबद्दल 3 पॉइंट मला देवाने दाखवले. ते ही पॉइंट तुमच्यामध्ये आहे, ही पॉइंट तुमच्यामध्ये आहे, ही पॉइंट तुमच्यामध्ये, यासाठी तुम्हाला ते जॉब देणार. म्हटलं एक्झॅक्टली मॅम म्हणलं. त्यांनी 3 पॉइंट जे तुम्ही बोलला त्या 3 पॉइंट वरच मला त्याने जॉब दिला आणि मोठा जॉब आहे.
जॉब नाही आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट लांब कुठं त्यांनी इकडंच दिलं. हालेलुया. विश्वास. जेव्हा मी तुम्हाला काहीतरी बोलतो मी माझ्या बुद्धीने बोलत नाही, माझ्या बुद्धीने बोलत नाही. आता ह्यासाठी विश्वास लागतो ना. मरिया काय केली? मला माहिती आहे येशू तू जीवन करू शकतो, तुला सर्व काही शक्य आहे. रडवली येशूला. जेव्हा येशू गेले माता म्हटले काय म्हणते? येशूने काय बोलले? मार्था मी तुला पहिलं पण सांगितलं होतं की नाही विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव बघशील. हाय का तुम्हाला विश्वास? हाय तुम्हाला विश्वास? हॅलो, नाही तुम्हाला विश्वास? तुमच्या प्रार्थनेवर तुम्हाला विश्वास नाही आहे? काय बोलले येशूने? मी तुला बोललो की नाही विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव बघशील. मग मार्था म्हणाली होय. पुढे वाचा. यावरून त्याने धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानते. आमेन. हालेलुया. लक्षात घ्या, अशक्य ते शक्य करून घेशील जर तुम्ही विश्वास ठेवशील. अशक्य ते शक्य करून घेशील. विश्वास पाहिजे. विश्वास नाही तर काहीच नाहीये प्रियांनो. हालेलुया. काहीच नाहीये विश्वास नाही तर. जिथे विश्वास ते बाबा महान गोष्टी करणार, महान गोष्टी करणार. मी तुम्हाला मध्ये पण एक साक्ष सांगितलं होतं. रेनॉल्ड बंकी एक देवाचे महान सेवक आहेत जगामध्ये. खूप महान सेवक आहे होते. ऍक्च्युली ते आता वाढले. त्यांच्या मीटिंग मध्ये एक मेलेला माणूस जीवन झाला. मध्ये पण मी तुम्हाला त्याची साक्ष सांगितली. पास्टर होते ते व्यक्ती, आफ्रिकन, आणि नवरा बायको दोघे पण, आणि ते पास्टर आणि पास्टरची बायको. काय तर गोष्टींमध्ये दोघांची जरा भांडण झालं, पास्टर आणि पास्टरची बायकोची. मग पास्टरने काय केले? रागा रागात काय तर बडबडले का काय बोलले का मारली बायकोला माहित नाही. बायकोने पण एक मारली रागाने. काय तर झालं. मग बायकोने पण केली. मग त्यांना लय राग आला बायकोवर. त्या बाईने घेतली आतला खोलीत ढकलून दिले आणि दार बंद केले आणि गाडी घेऊन निघून गेल्या. गाडी घेऊन निघून गेल्या. पास्टर जात असताना ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट मध्ये वारले. धरणे त्यांना माणूस ऍक्सिडेंट मध्ये मेले. मेल्यानंतर बायकोला समजलं ते न्यूज. त्या बायकोला तर कोण टाकून गेला बाबा आत. मग नंतर ही बायकोला न्यूज समजलं की असं सांगून अमुक व्यक्ती ऍक्सिडेंट झाला आणि वारला. मग ही रडत जाऊन देवाकडे गुडघे टेकून प्रार्थना केली. तर देवाने त्या बाईला एक वचन दिले. हेब्री 11:35 वाचा. हेब्री 11:35. हेब्री 11:35. इथे 11:35. स्त्रियांना म्हणजे मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकाने आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणीवरून मिळणारी सुटका न स्वीकारता हाडाला सोसली. पहिले शब्द, स्त्रियांना आपलं मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. हालेलुया. आपले मेलेले नवरे पुन्हा जीवन झालेले मिळाले. पहिली ती रडत होती आणि प्रार्थना करत होती, हा वचन त्याला मिळालं. जीवन ती वचन देऊन ती प्रेयर करत होती. हे आफ्रिकामध्ये घडलेली गोष्ट आहे. आफ्रिका भयंकर जागा आहे. त्या ठिकाणी घडलेली सत्य घटना आहे. मग ही बायको म्हटली, मला देवाने हे अभिवचन दिले, माझं नवऱ्याला मी जीवन करून घेणार. हालेलुया. आता ऍक्सिडेंट झालं, माणूस मेला, काय करतात? काय करतात? त्यांनी त्याला माणूस पोस्टमॉर्टम केले. सगळं काढले त्या माणसाच्या बॉडीतला. हॅलो, सगळं काढले. पोस्टमॉर्टम केले, सगळं काढली बॉडीतला आणि डेड बॉडीला सगळं लावली कापूस बिपूस आणि डेथ होत असताना द्यायच्यामध्ये पेटीत घालून तिथं ठेवली. सासरे म्हणायला लागली बायकोला, म्हणजे ती सुनेला, पुरूया अंत्यक्रिया करूया. ही म्हटली नाही, काय पण होऊ दे, माझ्या नवऱ्याला पुरायला देणार नाही. मग सगळे म्हटले वेडी झाली, नवरा मेला म्हणून अशी झाली, तसं झाली, काय 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 सगळं. पण ही म्हटली नाही, मला देवाने वचन दिली, काय पण होऊ दे, माझा नवरा जिवंत होणार. लोक अख्ख्या गाव मीडियावाले आले, पेपर मध्ये यायला लागले, माणूस मेला त्याला पुरायला देत नाही, माणूस मेला पुरायला देत नाही, माणूस मेला पुरायला देत नाही. हे सत्य घटना घडलेली आहे, स्टोरी नाही आहे.
2000 साली जेव्हा आम्ही प्रभूमध्ये आल्यानंतर व्हिडिओ चर्चला गेलो, 2002 ला का काय तर आम्हाला एक मोठा व्हिडिओ सीडी मिळाला होता. आम्ही बघितले पूर्ण पिक्चर. ते आमचे पास्टर आम्हाला मोठ्या स्क्रीनवर काढून दाखवलेले. ती बायको मध्ये काय पण करा पुरायला देणार नाही. सगळे या बायला वेळ लागले म्हणून हिला काय काय प्रयत्न केला. म्हटलं पेटीकडे बसले, कोणी तर हात लावत तर बघतोच. मग शेवटी त्यांना समजलं, त्यांच्या गावाकडे जाऊन कुठल्या तरी गावामध्ये रेनॉल्ड पंके त्यांचे एक मोठं मीटिंग सुरू आहे म्हणून. काल मी ते बोलताना मी ऐकलं, त्याने सांगत होते त्या क्रुसेडवर जे ते प्रीच करत होते त्याचा टाइम झालं होतं, मेसेजचा टाइम झालं होता. पण देवाने म्हटले आज एक असा गोष्टी घडणार आहे, ती येणारा इतिहास होईल, एक हिस्ट्री बनणार आहे, तू बोलत जा. आणि हिस्ट्री बोलतच गेले. म्हणजे ना माहित नाही काय झालं तिकडं. तिथं काय झालं माहित आहे, या बायकोला समजलं की अमुक अमुक ठिकाणी देवाचे सेवक येणार आहेत. ही बाईने काय केली, आपल्या नवऱ्याचे प्रेत मीटिंगला घेऊन गेली. कुठं मीटिंगला प्रेत घेऊन गेली. लोक घाबरले, दाखवा म्हटले काय आहे बॉक्स मध्ये. डेड बॉडी ऑलरेडी मरून किती दिवस झालं, सगळं लावली, काय नाहीये, प्रेत आहे. मग ते बाई सगळे म्हणतात नाही म्हणाला. एवढी गर्दी आणि रेनॉल्ड मीटिंगला क्रुसेड्सला बा जॅम पॅक गर्दी असायची. ते म्हणतात वरती ते सोडणार नाही. म्हटले नाही म्हणलं, इथं माझं नवरा जिवंत होणार. हालेलुया. ते म्हटले मी नाही. मग ते म्हणतात एक काम कर, वरती आणू नकोस, खाली बेसमेंट मध्ये घेऊन जा. खाली बेसमेंट होता, त्या डेड बॉडीला तिथे घेऊन गेले, एका टेबलवर झोपवले. अहो मी बघितले ते डेड बॉडी कसं हडलं, कसं जीवन झालं व्हिडिओ मध्ये. पूर्ण टाकी पोस्टमॉर्टम केलेले, नुसते एक टॉवेल गुंडाळलेले होते कमरेला. माणूस निघलो तर माणूस उंचीच उंच तिथपाठ असं प्रेत झोपवलेले आणि बायको साईडला बसली खुर्चीवर. आणि सुरू कुणाला माहिती वरती मीटिंग सुरू आहे. आणि ही बाई नुसतं एक वचन धरून स्त्रियांनी आपल्या मेलेल्या पुरुषांना जिवंत करून घेतले. एक वचन धरून ही प्रेयर करायला लागली. वरती तिथे क्रुसेड सुरू आहे, कुणाला माहित नाही. शेवटी पसरला हा शब्द काहीतरी बेसमेंट मध्ये सुरू आहे. म्हणजे व्हॉलंटियर्स असतात ना, ते लोक पळत आले तिकडं. सगळी वरती प्रेयर सुरू आहे, वरती प्रिशाला कानोखान खबर नाही खाली काय चालले. आणि काय लोक जमले, सगळे अन्य भाषेमध्ये प्रेयर करायला लागले. सगळे टंग्स मध्ये प्रेयर करायला लागले. टंग्स मध्ये प्रेयर करायला लागले. मेलेला माणूस पोट हाडायला लागले. पोट ऑटोमॅटिक हाडायला लागले. पहिलं जेव्हा पोट हाडायला लागले, सगळे व्हॉलंटियर झाले, हात घासायला लागले, पाय घासायला लागले, सगळं घासायला लागले. असं माणूस जंप मारला त्यावर, असं करून जिवंत झाला माणूस, उठून बसला. अजून आहे सिरीज आहेत, अजूनही रिअल स्टोरी आहे. इट्स नॉट अ स्टोरी, रिअल खरं घडलेल्या गोष्ट आहे. ते माणूस त्याला असं म्हणजे गुदमळल्यासारखं होतं की नाही, स्वतःच अडकल्यासारखं असं करून उठून बसला. मग सगळ्यांना गर्दी हे केल्या, सगळं केल्या. आणि हा माणूस एक पास्टर जेव्हा जिवंत केले, त्यानंतर त्या माणसाने साक्ष सांगितले. जिवंत तो माणूस मेला, तो गेला नरकात. कुठे गेला? नरकात. पास्टर का? बायकोवर लई प्रेम केला म्हणून. होय, बायकोला तुच्छ लेखायचा तो माणूस, बायकोला किंमत द्यायचं नाही तो माणूस. सगळ्यात इम्पॉर्टंट, रागात त्या बायकोला खोंडून टाकून आत घालून दार बंद करून निघून गेला आणि मेला नरकात, पूर्ण नरकात. पण ती बायकोने बसून प्रेयर करत असताना देवाने तिथे टर्निंग पॉइंट केले. ती बाईचं प्रार्थना ऐकून, त्याचा विश्वास ऐकून, ते मिळालेलं वचन बघून ती बाई म्हटली ना, स्त्रियांनी आपल्या मेलेल्या पतीला जिवंत करून घेतील. ते वचन तर ती प्रेयर करत होती. देवाने म्हटले, तुझी बायको प्रार्थना करायला लागली, तू परत जा. आता जर मी तुला नाही पाठवलं, तू नरकात जाणार, तू परत जा. म्हणून त्या माणसाला देवाने जिवंत केले. तोच माणूस जेव्हा आला, परत आला, सूट बूट सगळं घालून, ज्या पोस्टमॉर्टम केलेल्या माणसाकडे गेला.
हातात डेथ सर्टिफिकेट आहे. हातात डेथ सर्टिफिकेट आहे. ज्या पोस्टमॉर्टम केलं त्या माणसाकडे गेला की सर्टिफिकेट दिलंय ना, तुम्ही ओळखता का? तो बघितला, होय 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 सर्टिफिकेट बघितलं ना. मग नंतर माणसाला बघितलं की छान वरडायला लागलं भूत करून. तो म्हटलं मीच तो माणूस आहे. तो माणूस म्हटला मी माझ्या हाताने तुमच्या शरीरातले एक एक भाग काढलेला आहे. हार्ट काढली, किडनी काढली. हालेलुया. तुमच्या देहात सगळं मी माझ्या हातातनं काढलो आणि माझ्यासमोर माणूस जिवंत. तोच माणूस रेनाल्ड बंकीला भेटला. एक मोठा वॉच त्याने एकदम इम्पॉर्टंट वॉच त्याने गिफ्ट दिले. समजाले? विश्वास ठेवशीला काहीही घडू दे. नुसतं वरचावर नाही. प्रार्थना लई प्रार्थना करायला लागलो, लई करायला लागलो, काय फरक होत नाही असं नाही जीवन. असं करा मला मिळालंच. मी जे मागायला लागलो मला मिळालंच, पण आम्ही विश्वास ठेवले पाहिजे. उगाचच काहीतरी प्रार्थना करायला लागलो, काहीतरी करायला पाहिजे म्हणून करायला लागलो, अजिबात नाही. पण काय सांगते, देव जे असं नाही त्याला आहे असं बघणार आमचा देव आहे. त्याप्रमाणे आमचा विश्वास पाहिजे. विश्वास वेगळ्या प्रकारचे आहे, वेगळ्या प्रकारचे. एक ठिकाणी आहे ना, जो व्यक्ती पॅरालाइज झाला, लकवा मारली, त्याला त्याच्या मित्रांनी वरून कापरीतून काढी सोडले की नाही? कशी सोडली? दारा सगळा गर्दी, घरात सगळा गर्दी, आत जायला जागा नाही. काय तरी डोकं लढवलंय, वरती चढल्यात, कापरे काढल्यात, काटा सकट त्या माणसाला काढी सोडली. आता कोणता म्हणालो तुम्हाला? असा विश्वास काय? एक्स्ट्राऑर्डिनरी पाऊल उचला. हालेलुया. सगळे प्रार्थना करायला होईल, आज होईल, नंतर होईल, बघतो. काय लेकरं तरी दमून चालल्यात. एवढा करू आणि मी काय करू, कसं यांना आणि काय केले की मी बदलणार, हा प्रश्न आहे काय लोकांना. विश्वास असा ठेवा देवाकडं, असा विश्वास ठेवा जे मी मागते माझ्या देवाने मला दिलेच. हालेलुया. प्रश्न पडतो ना, आणि किती प्रेयर करू, आणि किती प्रेयर करू, आणि कधी बदलणार, कसं बदलणार? जेव्हा तुम्ही विश्वासाने प्रेयर कराल, असं मी परत म्हणले, लई त्रास होतो, पण घाबरू नका. विजय आमचाच आहे, विजय आमचाच आहे. कापरी काढून त्यांनी वर्ण काढी सोडले. येशूने म्हटले, बाबा जा रे, तुझी पापांची क्षमा झालेली आहे. आणलेल्या लोकांकडे बघून याला क्षमा केली देवाने, यांचा विश्वास बघून. तुमच्या घरांमध्ये, तुमच्या जीवनामध्ये जे लोक प्रभूकडे येत नाही त्यांच्यासाठी तुमचा विश्वास वाढू दे. त्यांना सांगायला लागलो ते येत नाही, ते बदलत नाही, त्यांच्याकडे बघू नका, त्यांच्याकडे बघू नका. तुम्ही कोण आहे, तुमच्या कोण आहे याकडे फोकस द्या, याकडे फोकस द्या. मी मिळवून घेणार, मी हे घडवून घेणार, माझा देव हे काम करणार, असा मला स्ट्रॉंग विश्वास पाहिजे. म्हणतो ना, देवाकडे येणाऱ्या लोकांना विश्वास पाहिजे. मिळालं जे मी मागितलं मला मिळालंच, मला मिळालंच. देखो सांगितलं ना स्टोरी. एक विधवा बाई असते, लहान लहान मुलं असतात, लहान लहान छोटे छोटे मुलं. ती बाई त्या लेकरांना लई गरीब म्हणजे लई गरीब. लेकरांना भूक लागलेली असते, घरात खायला काय नसतं, काही खायला नसतं. मग ती आई काय करते, त्या मुलांना स्टोरी सांगत असते. मुलांना बसून रात्रीची स्टोरी सांगत असते. रेवन म्हणजे एक, आता इंग्लिशमध्ये कवड्याला रेवन म्हणतात. मग ती एलियाला कशी कवड्याने जेवण पुरवली ती गोष्ट सांगत असते मुलांना बसून. रात्रीची वेळ, भूक लागलेली असते आणि ती स्टोरी सांगत असते. कसं त्यांचं जरा जेवण आणून द्यायचे, कसं ते खायच्यात, कसं ते तृप्त व्हायच्यात, या सर्व गोष्टी विचार करत असतात. आणि ज्या वेळेला ती प्रेयर करत असताना, मुलांना सांगत असताना लई धो पाऊस पडत असते बाहेर. साधं घरात त्यांच्या खिडक्या असतात घराला, आणि बाहेर पाऊस पडत असताना अचानक ही सांगत असते, असं जर झालं, अमुक अमुक त्या पक्षाच्या द्वारे पाठवले, आणि ते नाव घेऊन जेव्हा ते सांगत असते, मग अचानक खिडकीकडे एक माणूस उभारलेला असतो. तो माणूस ऐकतो आणि मुलं म्हणतात, मम्मी आता आपल्याकडे कुठं काय आहे, काहीच नाहीये, आपल्याकडे काही नाही, कायला बाहेर पाऊस पण पडायला लागले, कुठे येणार? नाही नाही नाही, घेऊन येणार, असं म्हणून सांगतो.
आता तर पाऊस पडायला, आता कुठला येणार आहे रात्रीची? ते कावळे कधी येतात? दिवसा. रात्रीची कुठलं येणार असं म्हणून मुलं आईला विचारत असतात. मग ती म्हणते नाही नाही नाही, देवासाठी सर्व काही शक्य येणार. थोड्या वेळानं बघितले मोठे मोठे बॅग्स भरून काय पाहिजे ते सगळं त्या खिडकीतनं तो माणूस आत फेकतो. हे नाही फक्त आईला धक्का, मुलं खुश, रेवन आला मला खायला दिलं म्हणून. मग आई म्हणते आईला शॉक कसं काय? मग आई हळूच बाहेर जाऊन बघते, मग तो माणूस म्हणतो माझं नाव रेवन आहे आणि तुम्ही जेव्हा बोलत होता रेवन घेऊन येणार आहे, रेवन पळवणार आहे, मला देव बाबा बोलले की मी त्या लेकरांनाच खायला द्यायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. देव महान देव आहे. विश्वासाने जे तुम्ही मागता अशक्य ते शक्य होईल. हालेलुया. चिंता नाही करते का? कळालं? चिंता करायचं नाही, विश्वासाने मागायचं. हे मी मागतो मला मिळालंच, भले काय पण असते. हा, त्या माणसासारखं प्रार्थना करा, देवा मला विश्वास आहे पण माझ्यामध्ये जे अविश्वास आहे ते काढून टाक. त्या विश्वासामुळे मला जे पाहिजे मी प्राप्त करून घेऊ शकत नाहीये. जे मार्तासारखे मला सगळं माहित आहे, तू बरोबर आहेस, तू जिवंत आहेस, तू करू शकतोस, सगळं माहित आहे, पण खरं होतं काय आहे ते मला माहित नाहीये. आणि मागताना नावासाठी मागता, भक्तीने मागता, विश्वासाने मागता. हा बघून घ्या. मार्ताने पण म्हटले मला माहित आहे तुम्ही आले की असता माझा भाऊ मेला नसता. मरेने पण ते शब्द बोलले तुम्ही असता माझा भाऊ मेला नसता. पण मार्ताच्या शब्दाद्वारे काही झालं नाही, मरेच्या शब्दाद्वारे मेलेला भाऊ जिवंत झाला. हा तुमचा विश्वासाच्या शब्दाने तुमच्या मेलेले लोक जिवंत होऊ दे. जे लोक पापामध्ये मरते लोक जिवंत होऊ दे येशूच्या नावाने. जे कोणी येशू मध्ये नाही ते नरकाच्या वाटेत येते लेकरांना, कोणी असू दे. आणि हे लोक काय की बाई विश्वासामध्ये आहे, येशूला आमंत्रण दिलेली व्यक्ती आहे, येशूला कायला घातलेली व्यक्ती आहे, पण ज्याप्रमाणे विश्वास पाहिजे त्याप्रमाणे नव्हता. आज तुम्ही कुठेतरी चुकत असाल, विश्वासामध्ये कमी पडत असाल, देवाला मागा देवा मला विश्वास आहे, माझ्यातला विश्वासपणा काढून टाक. हालेलुया, हालेलुया. समजलं सर्वांना? थँक्यू जीसस. धन्यवाद. Praise Him, Lord Almighty, glory Father. प्रियानो, मार्क 9:24 मध्ये म्हणल्याप्रमाणे तो मोठ्याने वरडून म्हणाला, मला विश्वास आहे, माझ्यातला विश्वासपणा दूर करा, माझा विश्वासपणा घालवा. माझ्या लेकरांना, माझ्या बहिणींना, माझ्या आईनं, जे कोणी हे व्हिडिओ बघत आहे, तुमच्या पण जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे समस्या असेल, प्रश्न असेल, जे सुटत नसतील, आ देवाकडे म्हणा, देवा मला विश्वास आहे पण माझ्यात अविश्वासपणा काढून टाका. ज्या गोष्टीमुळे मी स्वतः हिंदत झाले असेल, मी स्वतः माझ्या आश्वासाठी काढकडनं झाले असतील, तर मला देवा आज तू क्षमा कर आणि तू उत्तर दे. थँक्यू जीसस. मग उघडा प्रेरणा देवाला धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. त्या बहिणीने जे विश्वास धरली होती, स्त्रियांनी आपल्या मेलेल्या पुरुषांना जिवंत करून घेतले, मेलेल्या आपल्या पतीला जिवंत करून गेले, ते विश्वासाने उभा राहिली. भले संपूर्ण जग त्याच्या विरुद्ध उभा राहिलेला तरी पण ते घाबरले नाही, आपल्या नवऱ्याला जिवंत करून घेतले. आणि आज पण तो माणूस जिवंत त्याने सेवा करायला लागला, आज सुद्धा जिवंत आहे. थँक्यू डॅडी, धन्यवाद ईश, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर लॉर्ड. रिबामा शेखेरी अंदना बाबा खरा राबाश. थँक्यू माय लॉर्ड ऑलमाइटी. मग गोडा प्रेरणा देवाला धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. देवाला म्हणा, देवा मी पण मारतासारखं तू असतास, राहिला असतास तर माझा भाऊ मेला नसता. मी म्हणणारी आहे का मी मरेसारखे देवा तू असतास तर माझा भाऊ मेला नसता. म्हणून कार्य करून गेणारे आम्ही आहोत, यामध्ये विचार करा. थँक्यू डॅडी, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुमच्या प्रार्थनेमध्ये प्रियानो, ज्या गोष्टी तुम्ही प्रार्थना करते समस्या वाढत नाही असं मला दिसत आहेत, मग तुम्ही प्रार्थना जरी बंद केला असाल, प्रार्थना कंटिन्यू करा. प्रार्थना बंद करू नका. ते कमी झालेले नाही, याचा अर्थ असं नाही की प्रार्थनेला उत्तर मिळत नाहीये. ते मुद्दामून जास्त होते, यासाठी त्याचा टाइम आलेला आहे, ते निघून जाणार आहे.
त्याचं वेळ आलं तुझ्या जीवनातून ते जाणार आहे. प्रार्थना वाढवा, प्रार्थनेमध्ये कमी पडू नका. थँक्यू लॉर्ड, धन्यवाद धन्यवाद. थँक्यू माय डॅडी, लव यू, वर्शिप यू. रिबा मशकेरी अंदना बाबा. थँक्यू माय लॉर्ड ऑलमाइटी, प्रेज वर्शिप यू. थँक्यू जीसस. विश्वासहीनता दूर, विश्वास तुझे दिलाया, अपना प्यार जताया, क्योंकि यीशु भला है. विश्वासहीनता दूर, विश्वास तुझे दिलाया, अपना प्यार जताया, क्योंकि यीशु भला है. ये मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है. ये मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है. ये मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है. Worship God Almighty, glorify the Lord. थँक्यू जीसस. हो माझ्या लेकरांनो, हेब्री 11:6 मध्ये म्हटल्याप्रमाणे देवाजवळ येताना देव आहे विश्वास पाहिजे. ज्यासाठी तुम्ही झटते ते कात्रीने मिळालंच म्हणून विश्वास ठेवा. भले किती अवघड असू दे, किती कठीण आणि अशक्य असू दे, तुमच्या आणि माझ्यासाठी ते कठीण आहे, आपल्या बाबासाठी नाही. तो म्हणतो माझ्यासाठी कोणती गोष्ट अवघड आहे का? तो म्हणतो सर्व काही करायला मी शक्तिमान आहे. डॅडी मी प्रेयर करत आहे, ज्याचा लेकरे बाबा जीव तोडून आपल्या लोकांसाठी प्रार्थना करत आहेत, पण कधी कधी मनामध्ये निराश येतं, बाबा आणि काय करू आणि कसं मी प्रार्थना करू यांना वाचवण्यासाठी? मी कुठे चुकत आहे का? बाबा तू बोललास माझ्या लेकरा तू चुकत नाही, पण गंभीरपणे विश्वासाने मग मिळालंच म्हणून विश्वास ठेव, मिळालंच म्हणून विश्वास ठेव. बघ तुला कसं पाहिजे ते बघ आणि माग आणि प्राप्त करून घे. योहान 11:40 मध्ये म्हटल्याप्रमाणे विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव बघशील, असं मी तुला बोललो नव्हतो का? विश्वास आहे, पण मागता सगळं कुठेतरी डळमळत असाल तर सुधारणूक करा, सुधारणूक करा, सुधारणूक करा. बदला हा देवाला म्हणा, माझ्या लेकराला देव तुम्हाला दोषी ठरवणार नाही. ज्या दुःखातून तुम्ही चाललेल्या देवाला माहित आहे, ज्या कठीण प्रसंग तुम्ही चाललेल्या देवाला माहित आहे, किती तुम्ही कचून केलेले काम तुम्ही निराश होताय देवाला माहित आहे. म्हणून बाबा आज तुमच्याशी बोलत आहे, तुमच्याशी वैयक्तिकरित्या आज बोलत आहे. माझ्या लेकरा तू चुकलेली नाहीस, पण तू काय मागत आहेस त्याकडे फोकस कर. ते मिळालंच म्हणून विश्वास ठेव. हिसकावून घे ते देवाकडून, सैतान तोंडातून त्याला सोडून घे, वाचव. रिकामा शब्द धन्यवाद येशू. त्या स्त्रीने मेलेल्या प्रेतासमोर पोस्टमॉर्टमला त्या प्रेताला काही त्या शरीरामध्ये नव्हता, पण एक देवाचं वचन त्याला धरलं. हेब्री 11:35 स्त्रियाने आपल्या मेलेल्याला जीवन करून घेतले. स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील, देवाचं वचन कधी नाहीसं होणार नाही माझ्या लेकरांनो, कधीच नाही. त्या वचनाला त्यानं धरली. आज तुम्ही पण देवाकडे वचन घ्या, त्याला धरून मागा, कात्रीने तुमचं कल्याणच होणार. अशक्य ते शक्य होणार. निराश होऊ नका, निराश होऊ नका. तुम्ही जेवढा प्रार्थना करता, मला चिडवलं सगळं तुमच्या समोर जास्त करत आहे, निराश होऊ नका. बाबा कार्य करत आहे आणि प्रार्थना करा, प्रार्थना आणखी वाढवा, आणखी वाढवा प्रार्थना. त्याच्या टाइमाला ते निघून जायचे. सैतान जाताना गपचूप कधी गेलेला नाहीये प्रियानो, तो आव्हान देऊन जातो. आता जातो, परत येतो, मला सांगून जातो.
आता मला वेळ झालेली, मला दुसऱ्याकडे काम आहे म्हणून सांगून जातो. पण तुमचा प्रार्थना कधी व्यर्थ जाणार नाही, कधी व्यर्थ जाणार नाही. थँक्यू डॅडी, थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी. बाबा प्रत्येकाला तुम्ही स्पर्श करा बाबा, स्पर्श करा राजा. तुमच्या वचनाकडे तुम्ही स्पष्टपणे बोललेलं आहे बाबा. प्रत्येक जण विश्वास ठेवू दे, जे अस्तित्वात नाही त्याला आहे असं बघणारा देवा. जे नजरेसमोर दिसत नाहीये, जे सगळे उत्तम आहे, चांगले आहे ते बघू दे, ते प्राप्त करून घेऊ दे राजा. तर कृपेने द्या का तू अद्भुत काम करत आहे सगळं. धन्यवाद. आम्हाला माहित आहे बाबा तुमच्यासाठी कोणती गोष्ट अशक्य नाही आहे डॅडी, कुठली गोष्ट नाही बाबा. आम्ही मागितलं, आमच्या मागणीपेक्षा अधिक तुम्ही दिला, याबद्दल धन्यवाद करू. जे कुणी व्हिडिओ बघत आहेत बाबा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुमचा गौरव होऊ दे. ज्या ज्या लेकरांनी खचलेलं बाबा प्रार्थनेमध्ये निराश झालेलं आहे, त्यांना एक स्फूर्ती तुम्ही दिला, एक उत्सुकता दिला, एक नवीन चेतना तुम्ही त्यांना दिला, याबद्दल मी तुझे धन्यवाद. स्वच्छ मागच्या वेळेस पण सांगितले, आम्ही प्रार्थना करताना कधी खचू नये, निरंतर आम्ही प्रार्थना करावी, चिकाटाची प्रार्थना करावी. जोपर्यंत मिळत नाही मी तुला सोडत नाही म्हणून प्रार्थना करावी. वे बाबा या दिवसांमध्ये प्रत्येक तुझा अभिषेकाने बरा बाबा आणि तुमचा गौरव करून घ्या. प्रत्येकाला मनापासून आशीर्वादित कर. तुम्ही मला कृपा पुरवला, दया केला, आशीर्वादित केला, चालवलं, धन्यवाद करू. डॅडी होली स्पिरिट तुमचंच नाव उंच करून ब्लेस करू. प्रभूचे नाव मागते म्हणून आहे. आमेन आमेन आमेन. थँक्यू डॅडी. लव यू. वर्शिप यू. प्रेज लॉर्ड प्रेरणा सर्वांना. गॉड ब्लेस यू. समजलं ना? चिकाटाची प्रार्थना करा. जोपर्यंत मिळत नाही देवा सोडणार नाही. हालेलुया. माझं मला पाहिजे. ती बाई म्हटली ना, मला बाबाने वचन दिले पूर्ण करणार, तो पण ते सोडणार नाही. नवऱ्याला जिवंत करून घेतले. तुम्ही पण हालेलुया. गॉड ब्लेस यू.